सध्या आहे जाफरापूर ते वाडी इसापूर या मार्गावरती 10 किलोमीटरचा हा रस्ता आहे। काल सोशल मीडियावरती या रस्त्याबद्दल काही चित्र व्हायरल झालेले होते, काही व्हिडिओज व्हायरल झालेले होते आणि त्याच रस्त्यावर मी आणि माझी टीम इथे आलेली आहे आणि आपण बघू शकता की हा जो रस्ता आतापर्यंत या गावकऱ्यांना नव्हता, अजिबातच या रस्त्यावरती चालण्याची पण लाज वाटत होती। अक्षरशः या रस्त्यावरती आज आम्ही आलेलो आहोत आणि काल हा तडकाफडकी रस्ता बनवण्यात आलेला आहे। आचारसंहिता असल्यावर सुद्धा निवडणुका तोंडावर आहेत म्हणून कदाचित हा रस्ता आपण बघू शकता काल तडकाफडकी बनवण्यात आलेला आहे आणि या रस्त्याचं जे निकृष्ट दर्जाचं बांधकाम झालेलं आहे, कुठल्याही प्रकारचं जे मटेरियल आहे ते वापरण्यात आलेलं नाहीये। आपण बघू शकता माझी सहकारी यावेळेस माझ्या सोबत आहे आणि ती हाताने तुम्हाला हा रस्ता उकरून दाखवते आहे आणि आपण बघू शकता किती निकृष्ट दर्जाचं बांधकाम यावेळेस झालेलं आहे या रस्त्याचं। खरंच यावेळेस असं वाटत आहे की जे विद्यमान आमदार आहे यांचे कुठेतरी इथे हात आहेत आणि हा निर्णय त्यांनी यावेळेस घेतलेला आहे। गावकऱ्यांच्या जीवाशी अक्षरशः यावेळेस खेळण्यात येत आहे। किती वर्षांपासून इथे रस्ता नव्हता, गावकऱ्यांना या रस्त्याबद्दल इथून वाडी इसापूर जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता। 10 वर्ष झाली। 10 वर्षांपासून हा रस्ता थकीत होता, थांबलेला होता आणि काल तडकाफडकी रस्ता बनवण्यात आलेला आहे। हो, आणि हा रस्ता काल या आचारसंहितेमध्ये बनवण्यात आला, पण तो हा अशा स्वरूपाचा हा एकदम खदीत म्हणजे कालच टाकला ना, आज हा उकरून राहिला।